नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असाल तर ही शेवटची संधी तुमच्यासाठी आहे। ज्या महिलांचे हे काम पूर्ण झालेले नाहीत अशा महिलांनी तत्काळ हे काम पूर्ण करायचे आहे। फक्त काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत। कोणत्या महिलांनी हे काम पूर्ण करायचे आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहे। तर संपूर्ण माहिती समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरपूर अशा महिलांनी ई-केवायसी केले होत्या। ई-केवायसी करून सुद्धा गव्हर्नमेंट एम्प्लॉय म्हणून हजारो लाडक्या बहिणी विनाकारण अपात्र झाल्या होत्या। याचे मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणींनी ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे लाखो लाडक्या बहिणी ई-केवायसी करून सुद्धा अपात्र झाल्या। अशा लाडक्या बहिणींना परत एक संधी देण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून एक निर्णय घेण्यात आला। तो निर्णय म्हणजे 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करण्यासाठी एक संधी देण्यात आलेली आहे। भरपूर अशा लाडक्या बहिणींनी परत ई-केवायसी दुरुस्ती केली आहे। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी दुरुस्त केली आहे 6 ते 7 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र झालेल्या आहेत। ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी पूर्ण केली होती परंतु चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे त्यांना हप्ते आलेले नाहीत, अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर 31 मार्च 2026 च्या पूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। जर तुम्ही पूर्वी ई-केवायसी केली असेल आणि ई-केवायसी करून जर रिजेक्ट झाला असाल किंवा चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे जर तुम्ही अपात्र झाला असाल तर तुम्हाला इथे दुरुस्ती करून घ्यायची आहे। ही एक शेवटची संधी आहे, त्यामुळे लवकरात लवकर ही ई-केवायसी करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती। ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकलेली होती त्यांच्यासाठी ही शेवटची संधी आहे। 31 मार्च पर्यंत त्यांनी ही ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्त करून घ्यायची आहे। त्यासाठी तुम्ही तालुका स्तरावरील महिला व बालविकास कार्यालय आहे तेथे जाऊन सुद्धा तुम्ही ई-केवायसी प्रक्रिया दुरुस्त करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ही ई-केवायसी पूर्ण करू शकता। ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।